सद्गुरू, काल तुम्ही म्हणालात की परिवर्तन होत असतं. मी अत्यंत सविनय तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या कार्यक्रमाला नव्हतात 2018 साली माझ्याबरोबर. मी भाषा भगिनी धामचा संस्थापक आहे असं म्हणत होतो आत्तापर्यंत, पण आज तुमच्या साक्षीने म्हणतो की मी सेवक आहे भाषेचा, विद्यार्थी आहे. एकच फक्त एक संक्षेपात प्रश्न विचारतो आणि कि आपने कहा था तब्दीली आएगी, आपने कहा था तब्दीली आएगी, लेकिन अभी भी मासूम मजलूम लोग जो है तो दुखी है. ये क्यों? मला लक्षात आलं नाही प्रश्न. भोवताल दुःखी आहे माझा, अजून माझा भोवताल आनंदी करायचा. जोपर्यंत तुम्ही मनात आहात, म्हणजे इंद्रिय सुखात मजा तुम्हाला वाटते, बाह्य गोष्टीला तुम्ही फार खरं समजून जा, तोपर्यंत दुःखीच राहणार. तुम्ही बाह्य गोष्टी खऱ्या समजत असाल की भाषा काय ना अमुक काय धमुक काय, मी त्याला समृद्ध करू इच्छितो आणि बिघडू शकतो, तोपर्यंत दुःखीच राहणार. याचं काहीच खरं नाही. आपल्यावर लक्ष ठेवायचं, बस, फिनिश. आम्हाला समजेल अशा भाषेत बोला ना सर. नाही समजेल भाषेत ते, कारण थोडे कल्पनेच्या बाहेरचा विश्व असल्यामुळे समजायला थोडा वेळ लागणारच. कारण की तुम्ही मनात म्हणजे दोनच गोष्टीत असतो माणूस, की एक तर मनात असतो किंवा आत्मकेंद्रित असतो, म्हणजे आत्म्यावर अंतर्मुखी असतो. अंतर्मुखी होण्यासाठी म्हणजे मी माझ्या प्रतिक्रिया, माझ्या बोलण्यावर लक्ष देतो. मी कशावर चिडतो, एवढं जरी पहिल्यांदा लक्ष दिलं, मी कशावर चिडतो ह्या गोष्टीवर जरी माझ्या लक्षात आलं, मी कसं वागतोय एवढं जरी लक्षात आलं तरी मग हळूहळू सुरुवात तिथूनच, मग पुढे. एखादा सामान्य दाखला द्या ना असा. नाही, मी म्हणतो ना, मी कुठल्या गोष्टीवर चिडतो हे मीच पाहिजे, कारण बाह्य गोष्टी कशालाही जबाबदार नाही. माझा आत साठलेलं असतं, मी त्याच्यावर प्रतिक्रिया देतो. आय एम जस्ट रिॲक्टिंग. माझी ऑलरेडी शक्ती कमी झालेली असते आणि मी चिडचिड करतो. मी ऑलरेडी माझ्या मनात साठलेलं असतं, माझ्या मनाच्या विरुद्ध गोष्टी झालेल्या असतात, कारण मी मनातच आहे. मी प्रत्येक गोष्टीला खरंच समजून चालू आहे, मग ते रिॲक्ट होतं. तुम्ही त्या निमित्त सापडतं, कोणीतरी माझं काम नाही केलं, मला ग्लासभर पाणी नाही दिलं, चहा उशिरा दिला, ह्याच्यावर माणूस विस्फोटक बनतो आणि त्याला बेसावध म्हणतात किंवा बेभान म्हणतात. त्याच्यापेक्षा भानावर राहायचं आणि एवढं लक्षात ठेवायचं, सगळं जे घडतं ते आतूनच घडतं. आनंदी दुःखी आतूनच घडतं, मीच घडवते, त्या सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार आहे असं समजून जर सुरुवात केली तरच थोडं शक्य होईल. असं कसं बाह्य गोष्टी तुमच्या कधीच मनासारखं होणार नाही, कधीच मनासारखं होणार. वाघ शेळीला खाणार म्हणून तुम्ही दुःखी होत असाल तर काय उपयोग आहे? निसर्ग चक्र, तुमचं काय त्याच्याशी घेणं नाही. तुम्हाला आनंदी व्हायचं, तुम्ही स्वतःवर लक्ष ठेवा, बस. इकडच्या तिकडच्या भानगडीत फापट पसाऱ्यात काही लक्ष घालायचं, एवढंच लक्ष त्याच्यात सुरुवातीला. आणि ते अवघड आहे, कारण मला इकडं तिकडं तोंड घालायची इतकी सवय लागलेली सगळ्या जगात, तर ते स्वतःवर लक्ष देणं हे जे, कारण इथूनच सुरुवात आहे हिंदुशास्त्र. त्याचा अर्थ पाण्यात जगात वावरायचं नाही असं नाही, परंतु माझ्या मनात, माझ्या हातात मनाचं नियंत्रण घेऊन मला जगायचं. आणि हाच उद्देश आहे सगळ्या हिंदू विज्ञानाचा, हाच उद्देश आहे. परंतु ते सगळंच दांभाचं भरून गेले, सगळं ते विकृत होऊन गेले शास्त्र, असं झालं. म्हणून आपण जेवढं तेवढं शक्यतो अदांभिकरित्या, अदांभित्व मानित्व आहे ना गीतेत सांगितलं, त्याच्याप्रमाणे जितकं ट्रान्सपरंट, जितकं स्वच्छ, जितकं क्लिअर, तितकं बाह्य स्वच्छतेला महत्त्व आहेच आहे. फार नाही, फार त्याचं कौतुक करून तुम्ही जग स्वच्छ करूच शकत नाही, सगळं स्वच्छ होऊ शकत. कमीत कमी आपल्या हातात आहे तेवढं तरी करावं. मला जे माझं मन, मी बघू कसं वागतंय, काय वागतं, मी इतरांसारखं का वागतो, का मी आगाऊपणा करतो, मला काय नेमकं पाहिजे, बडबड करून किंवा ऐकून किंवा वाचन करून किंवा काही खाऊन किंवा पिऊन मला नेमकं काय पाहिजे असं, आणि त्यांनी मला काही मिळालं का, आनंद सुख काही मिळालं का, हे मी पाहिजे ना. एवढं करू नये, कारण कधीच या बाह्य गोष्टीत कधीच सुख नाही. हे बाह्य गोष्टीत सुख आहे, आनंद नाही, परंतु त्याच गोष्टीला बाह्य गोष्टीच कारणीवार. मला जग सुधारायला जायचं आहे आणि मी तसाच फाटका आहे, मला भन्नास भोके असं प्रकार, आणि तुम्ही उलटच तेवढंच करायचं.
थोडं स्वतःवर लक्ष, प्रतिक्रियेवर लक्ष द्यायचं. मी कसं वागतो, काय वागतो, दुसरं काय म्हणतात हा विषयच नाही, दुसऱ्याचा विषयच नाही. मला कसं वाटतं, मला कसं वाटतं, मला कसं. आणि तुम्हाला ते कळत नसतं की तुम्हाला आतून सगळं पित्त वाढलेलं असतं, खतखत वाढलेली असतं, तुमच्या लक्षात येत नसतं. आणि मग ते स्वतःकडे लक्ष ठेवून काहीतरी निमित्त शोधायचं. तिने मला पाणीच वेळेवर दिलं, चहाच वेळेवर दिली तिने. त्याच्या गडबडीत आयुष्य जातं माझंही बहुतांश तसेच गेले. 55 वर्ष अशीच गेली असतील माझी, बेभान. बरं, सद्गुरूंनी काल एक सहज बोलता बोलता संदेश दा म्हटल्यावर म्हटलं तर ओम शांती शांती म्हणा. त्या संदेशाला श्रोत्यांनी किंवा भक्तांनी जर आज्ञा म्हटलं तर काय नेमकं कसं स्वीकारायचं त्याला? कोण गुरु बिरू काय सांगतो तो महत्वच नाही. मला माझं कल्याण करायचं एकदा मिळालं, एकदा ती ओरिएंटेशन आलं, अरे हे कल्याणाचा फक्त तो मार्गदर्शक सो कॉल्ड बोलून, पण करायचं मलाच आहे. त्याच्यामुळे त्याला आज्ञा म्हणा, काही म्हणा, की मला माझ्या मनाच्या प्रतिक्रियेवर लक्ष ठेवायचं आहे. तर ते ठीक आहे, अन्यथा असं होत नाही. एका वाक्यात समारोप करा. वाक्य तेच सांगितलं, मनावर लक्ष ठेव, मनाच्या प्रतिक्रिया, माझ्या मनात प्रतिक्रिया कशा उमटत आहेत त्याच्यावर लक्ष आलं तर फार चांगलं, फार मोठं. ते इतकं सोपं नाही मी जी इतकं सहज ते, मलाही ते जमत आहे का नाही मला माहीत, पण भान सतत राहिलं तर, म्हणजे पहिल्यांदा 2 मिनिट राहिले तर पुष्कळ झालं, नंतर 10 मिनिट असं करत करत समाधीपर्यंत जातो. पण हे समाधी वगैरे हे सगळे बोलाच्या गोष्टी झाल्यात. माझं म्हणणे सोपं, मला आनंदी होण्यासाठी हा एक मार्ग आहे, प्रतिक्रियांचा अभ्यास करणे, बाकी नाही. आणि मला आनंदी व्हायचं, दुसरं काही उद्देश नाही आयुष्यात. कारण माझ्या आतल्याचा जो आहे त्याचा धर्मच तो आहे, आनंदी राहणे. माझ्या संत मुनींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या फक्त तोच आहे सच्चिदानंद, माझ्या आत सच्चिदानंदच आहे. आणि फक्त मी वेड्यासारखा त्या मनाच्या द्वारे शक्ती बाहेर येत असल्यामुळे वेड्यासारखा वागतो आणि दुःखी होतो. मनातला माणूस 100% दुःखीच होणार. मनातला माणूस 100% दुःखी होतो. कुणी जगात असं कुणी मनात राहतोय मी, आणि 99.9999 लोक हेच असतील, मनातच राहतात. फक्त मला जग सुधारायचं आहे आणि मी तसाच आहे, एवढंच लक्षात ठेवा. त्याच्याऐवजी जग राहू दे तसं आहे तसंच चांगणार आहे, माझं मला लक्ष ठेवायचं माझ्या मनाच्या पुष्कळ झालं. तेवढं आयुष्य, एवढं जरी ओरिएंटेशन जरी आलं तर पुढच्या जन्मात सुधारणा होईल बुवा. ठीक फार लवकर होईल सुधारणा म्हणजे. धन्यवाद. नाही, इतकं सोपं नाही, कारण खूपच बिघडून गेलेली 500-700 वर्ष. त्याच्या आधी थोडं बरं तरी असेल, लोकांना कळत तरी असेल टर्मिनॉलॉजी. मग आता गीतेतला आता अर्थच कळत नाहीत. म्हणजे बघा तुम्ही, जेव्हा ती जी सामान्याची भाषा होती, जेव्हा सामान्याची भाषा असते त्याच भाषेत लिहिलेलं असतं साहित्य, काव्य काय जे असतं, म्हणजे त्या सगळ्यांना ते सगळ्या गोष्टी कळत होत्या. आता त्याचा अर्थच कळणं, मग तर पुढचं गुह्य अर्थ केव्हा कळावा, असा प्रकार आहे. ओम शांती शांती शांती. ही